हे आता साधारणपणे शिजलेलं दिसतंय, तर आपण याच्यामध्ये हळद टाकूया आणि थोडंसं गरम मसाला आणि कसला तरी मसाला आणि लाल काहीतरी आणि अजून थोडंसं लाल काहीतरी. थोडंसं लांब हे दाखव की डॅडी आहे.
विदाउट जिरे जिरे टाकले मी. टाक ना करपली राय. लसूण लसूण काय करपली. आधी ओनियन टाकून मला पण टाकतेस का. For me, Lasan and rye is the part of the tadka, and after that all the veggie things comes. नाही करपली आहे तू ना. कमी गॅस असतो नाही करपली. ती काळी दिसली म्हणून बोललो. काळी. हो. हळद लेटर लगेच नसते ना काही. थोडं कमी टाक प्लीज. आज लय खाल्लंय मी ते. पनीरमध्ये खूप मीठ येतं. आता हे आपण साधारणपणे 10 मिनिटं शिजू द्यायचं. हे आपण आपली चटणी वाला करूया की चटणी टाकायचीच आहे का. हा रेड वाला करायचं. नेवर यूज आपली चटणी नेवर यूज फॉर बटाटा. इट विल टेस्ट गुड. कट 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 हम थोडंसं टाक. कट. दिसत नाही ना. दिसतंय. काय करू मग. ते आता साधारणपणे शिजलेलं दिसतंय तर आपण याच्यामध्ये हळद टाकूया. आणि थोडंसं गरम मसाला आणि कसला तरी मसाला आणि लाल काहीतरी आणि अजून थोडंसं लाल काहीतरी. पॉज कर म्हणते. हे आपल्याकडे एक लाल मसाला आहे. मगाशी पण एक लाल मसाला होता. त्याच्या आधी एक ब्राऊन मसाला होता. आता एक लाल मसाला आहे परत. आता आपण त्याला मिक्स करायचं आहे. प्रत्येक कांद्याला थोडंसं लाल मसाला लागायला पाहिजे. आणि टोमॅटोच्या बद्दल आपण ते टेस्ट करू शकत नाही कारण टोमॅटो ऑलरेडी लाल होता. टोमॅटोला हळद लागले का बघू शकतो आपण. झालेलं आहे वाटतं भाजी. आता आपण भाजी खायची. नाही नाही त्याच्यात पाणी टाकायचं. पाण्याने काय होतं डिहायड्रेशन असतं ना. आपण उन्हाळ्यात चालू आहे आता तर डिहायड्रेशन होऊ नये म्हणून जेवण बनवताना थोडंसं पाणी टाकायचं. आता शिजू दे म्हणते. कट. आता व्हिडिओ चालू नव्हता तेव्हा थोडंसं पाणी टाकलंय कारण त्याला ताण लागलेली. ते भाजी सांगते आपल्याला तिला ताण लागते तेव्हा ती अशी करते तेव्हा पाणी टाकायचं.
आता आपण पावभाजी बनवतोय. नेक्स्ट टाइम पासून आम्ही पावभाजी बनवताना भाजी बनवणार आणि चपाती सोबत खाणार आहे. शिजव रात्री 11 पर्यंत टाक. आता आपण बटाट्याला टाकणार आहे. बटाट्याच्या भाजीत सगळ्यात लेट बटाटा जातो. जसं की लग्नात सगळ्यात लेट नवरी येते. पण दिसायला नवरी जरा सुंदर असते. बटाटा नवऱ्यासारखा दिसतो. आपल्याला बटाट्याला पण लाल लावून घ्यायचं सगळं. एकदम असं लाल बटाटा झालाय. जसं राजांनी लाल बटाटा बनवला होता. सॉरी लाल माल बनवला होता. तसा आपण लाल बटाटा बनवलाय. आणि आता आपण पावभाजी बनवतो परत. ते झालेलं आहे. पण आता ह्याच्यात परत ताण लागलेली आहे भाजीला असं वाटतंय. पाणी टाकावं की नाही हा प्रश्न उमटलाय. आणि मला वाटतं एकंदरीतच बघता पाणी थोडंसं टाकायला पाहिजे. पण खूप नाही टाकायला पाहिजे, नाही तर मग चेंदा होतं. चिकल खाऊ वाटत नाही. आम्हाला कॅमेरा सांगतोय की आदळ्या नीट धर. फोन मला सांगतोय की आंधळ्या नीट धर. नको, ते सकाळचं बॅलन्स करू आपण. झालेलं आहे. भाजीला परत पाणी मिळालेलं आहे. खूप ताण लागली आहे भाजीला. असं एकंदरीतच आपण निष्कर्ष काढू शकतो. वाव, 17.5 दिवसांनंतर निष्कर्ष हा शब्द वापरलेला आहे. झालंय. बटाटा शिजला होता ऑलरेडी. सो आपण कन्क्लूड का म्हणलो मी, निष्कर्ष काढू शकतो की भाजी शिजलेली आहे. आता आपण येऊया नंतर. बाय बाय. ब्लाइंडली काय